रसिक हो नमस्कार. सांगली नाट्य परिषद आयोजित वाचनकट्टा या साप्ताहिक उपक्रमामध्ये मी ओंकार खाडीलकर आज आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे की 28 मे 2021 म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिन. त्याचीच आठवण करून आपण अनादि मी अनंत मी या सावरकर जीवन दर्शन नाटकातील काही ठळक उतारे, काही कविता, काही नाट्यप्रवेश यांचा आस्वाद घेणार आहोत. त्याचं पठण आणि सादरीकरण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम जय देव जय देव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. आर्यांच्या देशावरील म्लेच्छांचा घाला आला आला सावध हो शिव भूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला करुणारव भेदुनी तव हृदय न का गेला. जय देव जय देव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय देव. आपल्या महाराष्ट्राच्या या लाडक्या आराध्य दैवताची, त्या शककर्त्या शिवप्रभूंची ही तेजस्वी आरती कोणी लिहिली माहीत आहे? त्या शिवशाहिराचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. त्रिखंडात मिलागलेलं नाव, ज्याच्या केवळ स्मरणामुळेही ब्रिटिशांच्या पायाखालची वाळू सरकू लागली, ज्याची भेदक नजर पाहताच अंदमानातील कर्दन काळाला, त्या क्रूर कर्मा बारी बाबाला सुद्धा दरदरून घाम फुटला होता, अशा त्या पुरुष सिंह तात्याराव सावरकरांचं आज पुण्य स्मरण. शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच छोट्या विनायकानं अवघ्या 14व्या वर्षी घरातील अष्टभुजा देवी महिषासुर मर्दिनी समोर सशस्त्र क्रांतीची प्रतिज्ञा केली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा उठाव करीत मारिता मारिता मरे तो झुंजे. सावरकरांची लेखणी आपल्याला नेहमीच कवी किंवा साहित्यिक या दृष्टीने माहिती असली तरी क्रांतिकारकांचे स्फूर्तिदाते, द्रष्टे नेते, पट्टीचे वक्ते, निबंधकार, साहित्यकार, इतिहासकार, समाज सुधारक, सर्व सद्गुण संपन्न चरित्र लाभलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा पुरुष या पृथ्वी तलावर दुसरा झाला नाही. लंडनमध्ये क्रांतिकार्याचे धडे गिरवत असताना सावरकरांनी अनेकोत्तम कविता आणि साहित्याची निर्मिती केली. त्यांनी येसू वहिनींना लिहिलेल्या सांत्वनात्मक पत्राची ही थोडीशी झलक तर ऐका. जयासी तुवा प्रतिपाळिले मातेचे स्मरण होऊ न दिले. श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा तो तुझनमी. अमर होयती वंशलता निर्वंशजिचा देशा करिता. दिगंती पसरे सुगंधिता लोकहित परिमळाची. महत्कार्याचे कंकण धरिले आता महत्तमत्व पाहिजे बाणिले. ऐसे वर्तन पाहिजे केले खीजे पसंत पडले संताना. ब्रायटनच्या किनाऱ्यावर इंग्लंडमध्ये जेव्हा सावरकर समुद्र किनारी एकटक पाहत बसले होते, तेव्हा त्यांना अचानक एक दिवशी भारत मातेची आठवण झाली आणि त्या अजरामर ओळी त्यांच्या मनातून बाहेर पडल्या. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सावरकरांना जेव्हा पुन्हा अटक करून 2 जन्मठेपेच्या शिक्षा देऊन अंदमानात पाठवण्यात आलं, तिथेही त्यांच्यातील साहित्यिक कधी लपला नाही. सावरकरांनी घायपाताचे काटे आणि खिळे यांची लेखणी केली आणि तुरुंगांच्या भिंतींची पाटी केली. सप्तर्षी, गोमंत, कमला ही शृंगारानं, निसर्ग कल्पनांनी आणि विविधतेने नटलेली दीर्घ काव्य अंदमानात जन्माला आली. सावरकरांनी ती तिथल्या तिथे मुखोद्गत करून ठेवली आणि तुरुंगवास संपल्यानंतर म्हणजे जवळजवळ 20 किंवा 25 वर्षानंतर आपल्या पाठांतरावरून छापून प्रसिद्ध केली. तुरुंगात असताना
सावरकरांनी मराठी भाषेबरोबरच बंगाली आणि उर्दू भाषेवरही प्रभुत्व मिळवलं. इतकंच काय, तर उर्दू भाषेतील कित्येक गझला भारत मातेच्या चरणी सुपूर्द केल्या. त्यातलीच ही एक गझल ऐका. राष्ट्रभक्तीचा उज्ज्वल आशा दाखवणारा. यही पाओगे महशर में जुबा मेरी बया मेरा, यही पाओगे महशर में. महशर म्हणजे मोठी सभा किंवा जमाव. यही पाओगे महशर में जुबा मेरी बया मेरा, मैं बंदा हिंद वालों का हूँ ये हिंदोस्ता मेरा. तेरी सेवा में ऐ भारत अगर सर जाए तो जाए, तो मैं समझू के है मरना हयाते जावेदा मेरा. यही पाओगे महशर में जुबा मेरी बया मेरा. वंदे मातरम वंदे मातरम. अंदमानातून परत आल्यानंतर जेव्हा सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं, तिथे त्यांच्यातील विज्ञानवादी सावरकर आणि नाटककार सावरकर खुलून आला. स्पृश्यास्पृश्यता आणि हिंदूंचं इस्लामीकरण या दोन प्रश्नांचा उहापोह असलेलं संगीत उश्या हे सावरकरांचं पहिलं संगीत नाटक. जे कार्य अनेक भाषणे देऊन होत नाही ते कार्य एक नाटक प्रभावीरित्या करू शकतं, असा सावरकरांचा सिद्धांतच होता. आणि म्हणूनच दूरदर्शीपणाचं आपल्याला जिथे प्रकटीकरण दिसतं ते नाटक म्हणजे संगीत संन्यस्त खड्ग. भगवान बुद्ध आणि त्यांचे सेनापती विक्रमसिंह यांच्या संघर्षावर बेतलेलं हे नाटक. राष्ट्र संरक्षणासाठी शस्त्राची अत्यंत आवश्यकता असून अत्यंतिक अहिंसा ही राष्ट्राला धोक्यात आणणारी कशी आहे हे पटवून देण्यासाठी लिहिलेलं हे नाटक. त्यात भारत आणि पुढील भारत म्हणजे विभाजित भारताचं दर्शन कदाचित सावरकरांना दिसलं असावं. त्यातला एक उतारा आता ऐकवतो. ते म्हणतात, भगवान, दंड करण्याची ज्या शक्ती आहे तोच क्षमा करू शकतो. दंड करण्याची ज्या शक्ती नाही त्या दुबळ्याच्या क्षमेला शरणागती म्हणतात. शस्त्र नव्हे, दुष्ट शत्रूसही क्षमा करीत राहिला असता तो अशी आगळीक करणं सोडील. अशा वेळगळ आशेवर जे राष्ट्र अवलंबून राहतं ते राष्ट्र त्याच क्षमेला मानभंग समजून अधिकच क्रुद्ध झालेल्या त्याच दुष्ट शत्रूकडून संधी साधताच नायनाट करून टाकलं जातं. अशी उदाहरणं इतिहासात घडली आहेत, अजूनही घडतायत. आता इथे त्यांना कदाचित पाकिस्तान आणि चीनचा संदर्भ द्यायचा असावा. दूरदर्शीपणाचं दर्शन कसं घडतंय पहा. ते म्हणतात, हा नाटकातलाच उतार आहे. हे आपलं शाक्य राष्ट्र आहे. याच्या एका बाजूला कौसलांचं प्रबल राजसत्ताक राष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूला मगधांचं प्रबल राजसत्ताक राष्ट्र आहे. या दोन्ही प्रबल राजकांच्या राजसत्ताक राष्ट्रांच्या मध्ये हे शाक्याचं प्राजक सापडलं आहे. ज्या क्षणी लवलेशही दुर्लक्ष होईल त्या क्षणी ते ह्या दोन्ही गिधाडांपैकी कोणाच्या तरी धाडीस बळी पडल्या वाचून राहणार नाही. आजपासून 25 वर्षानंतरच काय, पण 2500 वर्षानंतरही ह्या जगावर, ह्या जगाच्या दुर्दैवानं शस्त्रबळाचंच प्राबल्य दिसून येईल. बळी तोच कान पिळीत राहील. रक्तरंजित साम्राज्याचाच विजयाश्व या भोवर थैमान घालीत असेल आणि त्याच्या टापांखाली तेच प्रथम आणि अधिक चिरडले जातील की जे या शांतियुगाच्या स्वप्नवाणीला भविष्यवाणी समजून तीवर विसंबून सर्व आधी शस्त्रसन्यास करतील. दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्या इतके दुबळे होऊन बसतील. अहिंसेच्या आमिषापायी हिंसेचा गळ गिळतील आणि अशा रीतीनं
शस्त्र संन्यासाच्या प्रतिज्ञेला हतवीर्य करून ठेवणाऱ्या या भयंकर भूलीचे भीषण परिणाम 25व्या पिढीपर्यंत या भारतास भोगावे लागतील. असा होता सावरकरांचा दूरदर्शीपणा. 1930-31 साली लिहिलेल्या या नाटकामध्ये आपल्याला दिसून येईल की आत्ता जे घडतंय, एका बाजूला चीन आहे, एका बाजूला पाकिस्तान आहे, एका बाजूला रशिया आहे, इस्रायल आहे आणि अनेक सशस्त्र देश आहेत ज्याच्यामध्ये आपण सापडलोय. तर सावरकरांनी देशाच्या संरक्षणासाठी सशस्त्रीकरण किती आवश्यक आहे हे या नाटकातून दाखवून दिले. त्याचबरोबर उत्तर क्रिया या नाटकामध्ये सावरकरांनी जशास तसे किंवा सूड घ्या, एखाद्या अन्यायाचा सूड घ्या, हा विचार नोंदवला आहे. त्यामध्ये एक वेडी श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालते. उत्तर क्रिया हे नाटक, जरी नावात तुम्ही उत्तर क्रिया म्हणजे कदाचित अंत्यविधीसारखं आपल्याला वाटत असेल, पण सावरकरांचा विचार यामध्ये हा होता की पानिपताच्या लढाईमध्ये उत्तरेस जिंकून घेताना जे जे पानिपती रणी झुंजले, जे जे रणात पडले, त्यांचं अपुरं राहिलेलं कार्य पूर्ण करणं, ती क्रिया पुरी करणं, त्याचा सूड घेणं म्हणजे उत्तर क्रिया करणं. तर अशा रीतीनं उत्तर क्रिया नाटकामध्ये सावरकरांनी एक वेगळा संदेश आपल्याला दिला. त्यानंतर जेव्हा ते हिंदू महासभेमध्ये सामील झाले आणि त्यानंतर पुढचा प्रवास जेव्हा रत्नागिरीच्या स्थानबद्धतेनंतरचा त्यांचा झाला, जेव्हा थोडेफार ते राजकारणामध्ये आपले विचार नोंदवू लागले, त्यामागची काही भाषणं अप्रतिम आहेत. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या सांगितली आहे. तर हिंदुत्व हा नुसता शब्द म्हणजे जे हिंदू ते हिंदुत्व असं नाहीये, त्यामागचा फार मोठा सखोल विचार आहे. तर ह्या भाषणामधनं तो दिसून येतो. ते म्हणतात, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदुरीती स्मृता. म्हणजे सिंधू नदीपासून तो सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या माझ्या या भरतखंडाला जो कोणी माझी पितृभू आहे, पुण्यभू आहे असा गर्वानं आणि अभिमानानं सांगेल, तो कोणत्याही जाती धर्माचा मनुष्य हिंदूच होय, अशी आमची हिंदूंची व्याख्या आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अशी शपथ घेतली पाहिजे की प्रत्यक्ष इंद्रपद जरी माझ्याकडे चालून आले तरी पहिला अहिंदू म्हणून स्वर्गाचे राज्य करण्यापेक्षा अखेरचा हिंदू म्हणून मरण पत्करेल. त्यानंतर जेव्हा सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा सुद्धा साहित्यिकांना उद्देशून केलेलं त्यांचं भाषण अगदी ऐकण्यासारखं आहे. त्यावेळच्या परिस्थितीनुसार भारताने उठाव करावा, ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्रीकरण करून उठाव करावा आणि आपल्या जनतेला सुद्धा संरक्षणाबद्दल चांगली माहिती असावी, असा संदेश देणार हे भाषण. त्यात ते म्हणतात, सरस्वतीचा एक उपासक या नात्याने मी तुम्हाला सांगतो की आजच्या तरुण पिढीने लेखणी मोडून टाकावी आणि बंदूक उचलावी. तिने केवळ साहित्यिक बनू नये तर आधी बनावे सैनिक. पुढील 10 वर्षात सुनीते रचणारा एकही तरुण न निपजला तरी चालेल. प्रत्यही साहित्य संमेलने न झाली तरीही चालतील, परंतु 10 सहस्त्र तरुण सैनिकांचा वीरचमू आपल्या खांद्यावर नव्यातील नव्या रायफली घालून राष्ट्राच्या मार्गातून शिबिरातून टाप टाप करत संचलन करत जाताना दिसल्या पाहिजे. आणि म्हणूनच महाराष्ट्रानेच भारताचा खडगहस्त झाले पाहिजे, अशी माझी आकांक्षा आहे. सावरकरांचं पूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी आणि भारत मातेच्या कल्याणासाठीच समर्पित झालेलं होतं. त्यांच्या 4 ओळीच आपल्याला सांगून देतात की केवढा मोठा बलिदानी हा मनुष्य होता. ते म्हणतात की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. मी स्वातंत्र्यासाठी झोकून देण्यासाठी जे हे वाण घेतलंय, जो हा उपक्रम हाती घेतलाय, ते सतीचं वाण आहे. ते नुसतं नाहीये. मला माहिती आहे ह्याच्यात किती दाहकता आहे, पण तरीही मी हे पार पाडणार, अशी त्यांची दूरदृष्टी, असा त्यांचा प्रचंड मोठा विचार. एक महाकवी. किती बोलावं, विशेषणं कमी आहेत. आजच्या वाचनकट्ट्याचा समारोप मी सावरकरांच्याच गाजलेल्या एका कवितेने करतो, ज्यामध्ये ते म्हणतात, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला.
अट्टहास करीत जै धर्मधारिणी, मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळारिपू तया स्वये, मृत्यूच्याची भीतीने भिवऊ मजसिये. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे. धन्यवाद.